नमस्कार. तर आज आपण आलो जुळली गाठ या मराठी चॅनलच्या सेटवर. सर, आपण या चॅनलवर सिरियलची बॅकग्राऊंडमध्ये BTSमध्ये काय काय कामं चालतात, म्हणजे लाईट म्युझिक, म्हणजे फक्त अभिनेता आणि दिग्दर्शक यांची आणि कॅमेरामॅन या पलीकडे माणसांना माहीत नसतं की सिरियलचे शूटिंगचे कामं कशाप्रकारे चालतात. तर तुम्ही काय सांगाल, ते सोडूनसुद्धा या क्षेत्रात येण्यासाठी काय म्हणजे काम करण्यासाठी कशाप्रकारे उपलब्ध म्हणजे जॉब आहेत किंवा या क्षेत्रात आणखी काय संधी आहेत नोकरीच्या? खरं तर या क्षेत्रामध्ये खूप संधी आहेत. नवीन मुलांना हल्ली आपल्याकडे लक्षात आलं असेल की सरकारी नोकऱ्यांची खूप वानवा आहे, किंबहुना IT क्षेत्रामध्ये सुद्धा आता नोकऱ्या नाही आहेत. तर या क्षेत्रामध्ये येण्यासाठी आता वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स आहेत शिकण्यासाठी, किंवा विद्यापीठांचे कोर्सेस आहेत, किंवा काही खाजगी संस्थांचे कोर्सेस आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला अभिनयापासून ते मॅनेजमेंटपर्यंतच्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. आणि ही एक मोठी इंडस्ट्री आहे, म्हणजे फक्त मराठीच नाही तर मराठी, हिंदी आणि इतर भाषांमध्ये काम करणारी तसं बघायला गेलं तर भारतातली सगळ्यात मोठी किंवा जगातली सगळ्यात मोठी इंडस्ट्री आहे, की ज्याच्यामध्ये खूप लोकांची आपल्याला गरज पडते. अभिनेते पडतात, टेक्निशियन्स, वर्कर्स वगैरे. आता ही जी प्रोसेस जी चालते, तर इकडे एक सिरियल रन करण्यासाठी किंवा 22 मिनिटाचा एक एपिसोड जेव्हा तुम्ही बघता, तर इकडे साधारणतः आमच्याकडे 12 डिपार्टमेंट्स वेगवेगळी काम करत असतात आणि प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये त्याच्या योग्यतेनुसार माणसं असतात. म्हणजे तुम्ही मेकअप डिपार्टमेंट बघितलं तर त्याच्यामध्ये 3 माणसं असतात, ड्रेस डिपार्टमेंट बघितलं तर त्याच्यामध्ये 2 माणसं असतात, आर्ट डिपार्टमेंट बघितलं तर आर्ट डायरेक्टर प्लस त्याच्यामध्ये 4-5 आर्ट बॉईज असतात, स्पॉट डिपार्टमेंटमध्ये 4 स्पॉट असतात, प्रोडक्शनमध्ये प्रोडक्शन सांभाळायला HOP सह 3 माणसं असतात. तर अशा प्रकारे लाईटमध्ये जवळजवळ 7-8 माणसं असतात, डायरेक्शन डिपार्टमेंटमध्ये डिरेक्टर सोडून पुन्हा त्याच्या हाताखाली 4 माणसं असतात. असा जवळजवळ एक टेक्निकल आणि वर्कर्स लोकांचा एक 35 ते 40 माणसांचा लवाजमा असतो. आणि त्याच्याबरोबर त्या दिवशी काम करणारे जे आर्टिस्ट असतात ते कमीत कमी एक 8 ते 10 आर्टिस्ट असतात. अशी 50 लोक जेव्हा एकत्र काम करतात 12 तास किंबहुना 14 तास आपण म्हणूया, तेव्हा तुम्हाला एक 22 मिनिटाचा एपिसोड स्क्रीनवर बघायला मिळतो. हे झालं प्रोडक्शनमधलं. आता पोस्ट प्रोडक्शनमध्ये सुद्धा आमच्याकडे एडिट होतं. तिकडे एक पोस्ट प्रोडक्शन डिपार्टमेंट असतं, 3-4 एडिटर असतात, पोस्ट प्रोडक्शनमध्ये काम करणारी 2 लोक असतात, बॅकग्राऊंड म्युझिक करणारा माणूस असतो, हा एक स्टाफ असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो स्टाफ असतो तो आमचा इकडे क्रिएटिव्ह स्टाफ असतो, जिकडे स्टोरी डेव्हलप करणारा लेखक असतो, त्याच्यानंतर एपिसोड डेव्हलप करणारा लेखक असतो, स्क्रीन प्ले आणि डायलॉग्स, असे तिकडे ती 4-5 लोकांची फळी काम करत असते. आता याच्यावर डिटेल बोलायचं झालं तर खूप आहे, पण साधारणतः एक फॉर्मॅट असा राहतो. नवीन कलाकारांना फक्त रीलद्वारे असं वाटतं की अभिनय केला म्हणजे या क्षेत्रात संधी आहे. तर तुम्ही सांगितलं भरपूर ठिकाणी अशा गोष्टी आहेत. मग त्या समजा कुणाला या क्षेत्रात काम करायचं असेल तर कुठून वाट शोधावी, कुणाला माहीत नाही. आजकाल इंस्टामुळे सगळ्यांना भरपूर काय आले, पण तरीसुद्धा संपर्क साधायचा असेल तर कुणाला संपर्क साधावा? आता काय झालं, इन्स्टा आणि रील यामुळे एक गोष्ट चांगलीच झाली आणि बऱ्याच गोष्टी वाईट झाल्या. खरं तर गोष्ट चांगली कुठली झाली तर पूर्वी कसं असायचं की माझ्यासारख्या सामान्य माणसाला जर असं वाटलं की माझा कॉन्फिडन्स मला चेक करून बघायचा आहे, तर तुम्ही कुठे बघायचा? तर तो कॉन्फिडन्स चेक करायला जागा असायची नाही. तर आत्ता इंस्टाग्राम आणि रील्स याच्यामध्ये तुम्ही तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स चेक करू शकता आणि तुमच्यामध्ये जे काही हुनर आहे ते हुनर तुम्ही समोरच्या व्यक्तीला प्रत्यक्ष जाऊन न दाखवता तुम्ही सोशल मीडिया थ्रू दाखवू शकता. एवढा त्याचा फायदा आहे. पण आता काही लोक त्याचं काय आहे की फॉलोअर्स वगैरे हा सगळा विचार करतात. पण टेलिव्हिजन आणि सिनेमाचा जर विचार केला तर रील बघून ते रीलवरचे जे काही हजारो फॉलोअर्स असतात, लाखो फॉलोअर्स असतात, ते तुमचा सिनेमा येऊन बघतील असं नाही, किंवा तुमचं सिरियल येऊन बघतील असं नाही. आता आमच्याकडे पण असा ट्रेंड आला की ज्याचा फॉलो म्हणजे खरं तर नट किती वकुबाचा आहे किंवा नट किती ताकदीचा आहे हे बघून, त्याचा वकूब बघून खरं तर कास्टिंग करायला पाहिजे. पण आता त्याचा वकूब न बघता कुणाचे फॉलोअर्स किती आहेत बघून कास्टिंग केलं जातं आणि मग त्याला जे काही तोंड द्यावं लागतं आम्हाला, दिग्दर्शकाला, आम्हाला ते इथं आल्यावरच कळणार. खरंच कष्टाशिवाय पर्याय नाही याच्यात एवढं होतं. खूप धन्यवाद सर, तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला मी तुमचे आभार मानतो. कारण आम्हाला सुद्धा कुठेतरी व्यक्त व्हायचं असतं, कुणाला तरी ही प्रोसेस सांगायची असते. जेव्हा आमच्याकडे काही तरुण पोरं वगैरे येतात त्यावेळेला मी त्यांना सांगायचा प्रयत्न करतो
पण बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये एक स्टार व्हायचं घेऊन तो डोक्यात आलेला असतो, नट व्हायचं घेऊन डोक्यात आलेला असतो. त्यामुळे ते त्याच्या डोक्यात कितपत शिरतं असं माहिती नाही. पण तुमच्या माध्यमातून मला माझं मन किंवा माझ्या मनात ज्या असणाऱ्या गोष्टी सांगायला तुम्ही मला जो चान्स दिला त्याबद्दल धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. जुळली गाठ या मालिकेचे डिरेक्टर सुजित जाधव सर आले आहेत. सर, तुम्हाला असं विचारायचं की डिरेक्टर म्हणून काम करताना काय काय अनुभव येतात आणि काय काय जबाबदारी असते तुमच्यावर, कशा प्रकारे जबाबदारी असते तुमची? जबाबदारी म्हणजे आता पूर्ण खरं बघायला गेलं तर सर डिरेक्टरच्याच खांद्यावरती सगळं ओझं असतं आणि जे काय तुम्ही आज पडद्यावरती वगैरे बघता ते सगळं कसं आपण चित्रित करतो वगैरे ते सगळं काम माझ्याकडे असतं की म्हणजे कागदावरून पडद्यावरती मांडणं हे काम माझ्याकडे असतं. त्याच्यासाठी मला माझा DOP सहकार्य करतो आणि मग प्रत्येक सीन आम्हाला येतात. म्हणजे आधी स्क्रिप्ट येतं आमच्याकडे, स्क्रीन प्ले आलेले असतात, मग त्याचं रिडिंग वगैरे होतं, कलाकार असतात आपले सगळे, मग त्यांच्याबरोबर रिडिंग केलं जातं. रिडिंग करून मग रिहर्सल्स वगैरे केलं जातात आणि मग कशा पद्धतीनं ते पडद्यावरती मांडायचं त्याचं एक विजन असतं, जे डिरेक्टरचं विजन असतं. मग त्यानुसार कोरिओग्राफ करून मग तो सीन शूट केला जातो, मग तुम्हाला तो पडद्यावरती दिसतो. पण याच्यामागे पाठीमागे मेहनत काय असते, म्हणजे चित्र उभा करायला लागत असेल ना तुम्हाला हां, ते वाचल्यानंतर? कसं असतं की आता ज्यावेळी स्क्रिप्ट येतं त्यावेळी ना वाचताना आपल्याला एक व्हिज्युअल होतं, व्हिज्युअलायझेशन होतं की ना बाबा हा सीन असा असेल किंवा त्या गोष्टीनुसार आता आम्हाला आधी गोष्ट माहीत असते, पुढं काय घडणार हे माहीत असतं. मग त्यानुसार त्या सीनचं महत्त्व काय आहे ह्या गोष्टीमध्ये, मग त्यानुसार तसं आहे ना त्याला व्हिज्युअलाइज केलं जातं. तो कुठे घडणार, कुठल्या ठिकाणी असेल, रूममध्ये असेल, हॉलमध्ये असेल. सो त्यानुसार आहे ना मग त्याचं कोरिओग्राफी केली जाते आणि मग तशा त्या इमोशन्सनुसार आहे ना तसं कलाकारांकडून करून घेतलं जातं. मग त्यांना मग मला सांगावं लागतं की ह्या सीनमध्ये हे इमोशन्स आहेत, ह्या सीनच्या आधी ना तुमचं हे झालं आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की ना सावी येते रूममध्ये आणि धैर्यबरोबर भांडते, तर मग त्याच्या आधी सावीच्या आयुष्यात काय घडलं आहे, मग कुठेतरी ना ती नीता अवंतीबरोबर काहीतरी किचनमध्ये बोललेले असते. मग तिला ते सांगावं लागतं की आधी तुझं असं असं सीन गेलेलं आहे, मग ते इमोशन्स कॅरी करायचे तुला आणि मग ती रूममध्ये येऊन त्याच्याशी भांडेल. असं सगळं आम्हाला आमच्याकडून त्यांना ब्रीफिंग दिलं जातं आणि ते परफॉर्म करतात. डिरेक्शन तुम्हाला काय वाटतं, डिरेक्शन करता तुम्ही आता तुमच्यासोबत काम केलं आहे, खूप कष्टाचं काम आहे ते खूप. डिरेक्टर झालो बरं वाटतं की अभिनेत्याचं काम बरं वाटतं तुम्हाला या क्षेत्रामध्ये? नाही, काम असं बरं किंवा कुठलंही नाही आहे. कुठलंही काम करायला गेलं तरी ना त्याच्यात मेहनत आहेच, 100% मेहनत आहे. फक्त असं कसं होतं ना की आपला थँकलेस जॉब असतो आहे की आपण कितीही केलं तरी अजून आपल्याला ना, कारण क्रिएटिव्ह जॉब असतो आहे की ना, तर जसं की ना आजच आम्ही आत्ता एक एपिसोड बघत होतो की धैर्याने सावीचा एक इमोशनल सीन केला आहे. पण आता एपिसोड बघताना मला असं झालं की अरे मला 2 गोष्टी अजून ॲड सुचल्या की अरे हे मला त्यावेळी का नाही सुचलं. सो ह्या गोष्टी होतच राहतात आणि 14 तास काम करतो. म्हणजे असं नाही की ना मी एकटाच काम करतो, अख्खं युनिट माझं जे काय 50-60 जणांचं युनिट आहे ना ते सगळंच काम करतं आमचं. त्यामुळे ना प्रत्येकाची मेहनत असते त्याच्यामध्ये, अगदी स्पॉटवाल्यांपासून असेल, लाईट असेल किंवा मी असेल, कलाकार असतील, सगळ्यांनाच मेहनत घ्यावी लागते. हां, फक्त हे ओझं असतं आमच्यावरती की कारण मला सगळंच बघावं लागतं किंवा डिरेक्शन टीम जे असते ना आम्हाला ओव्हरऑल सगळं बघावं लागतं. फक्त कलाकारांना कसं आहे की त्यांना स्क्रिप्ट मिळाली, त्यांनी अभिनय केला की नंतर ते रिलॅक्स होतात किंवा बाकीचे जास्त त्यांचं काम झालं की ते रिलॅक्स होतात. तसं आमचं नाही आहे, माझं कंटिन्यू काम चालू असतं. म्हणजे सेटवरती आल्यापासून असेल किंवा ना रूमवरती गेलं तरी आमच्या मीटिंग्स असतात, कॉन कॉल होतात, दुसऱ्या दिवशीचं वाचायचं असतं. सो ते कंटिन्यू चालूच असते. हे कसं फेस करता, म्हणजे रिलॅक्सेशन कसं करता, मनाला शांती कसं मिळवता, कारण खूप दिवसभर धावपळ चाललेली असते. मी फिल्म बघतो. म्हणजे मी इथं आता टेबलवरती जेवायला जरी बसलो ना तरी मी इथं कुणाशी बोलत नाही. म्हणजे मी फिल्म लावतो, एक नेटफ्लिक्स असेल कुठलंही असेल आणि फिल्म बघत बसतो. मग कुठे रील बघत बस किंवा टाईमपास कर थोडासा, ते करावंच लागतं, नाही तर बंद पडेल ते असं. खूप खूप छान, खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला भावी वाटचालीस. थँक्यू. नमस्कार सर, हे आपल्या जुळलीगाव सीटवरचे EP आहेत, म्हणजे शेड्यूलचे काम करतात. सर, तुमचं काम कशा प्रकारे चालतं आणि कसा शेड्यूल तुम्ही ॲडजस्ट करून देता सगळ्यांना? शेड्यूलची प्रोसेस एकंदरीत सगळं पहिल्या स्क्रीन प्ले आल्याच्या नंतरच सगळ्या गोष्टी होतात. मग नंतर स्क्रीन प्ले आल्याच्या नंतर आर्टिस्ट अवेलेबल आहेत की नाही, आर्टिस्ट असेल तर आपलं लोकेशन काय काय आहे, लोकेशन अवेलेबल असेल तर मग त्याच्यानंतर किती सीन आहेत तिथे, त्यानुसार आपण समजा जर मुजुमदारमध्ये जर 2 सीन आहेत तर 2 सीन करून कुठे करणार आपण बाकीचे सीन, बाहेर असेल समजा तर बाहेर सीन करणार, त्याच्यानंतर बाहेरचं झाल्याच्यानंतर कुठे करणार, हे असं एकंदरीत दिवसभराचा अंदाज घेऊन किती होऊ शकेल आणि तो एकंदरीत सगळा हिशोब
आर्टिस्टचा असो, स्क्रीन प्लेचा असो, सीनचा असो आणि बजेटचा असो, हे सगळा अंदाज घेऊन शेड्यूल लावला जातो. समजा आपल्याला एखादा सीन रात्री शूट करायचा आणि दिवसा शूट करायचं, मग त्याचं टायमिंग कसं मॅनेज करता तुम्ही? जर रात्रीचा सीन जर 2 असेल किंवा 1 असेल किंवा पूर्ण नाईटचा सिक्वेन्स असेल तर मग आपल्याला फुल नाईट करावं लागते. समजा की 6 वाजता आपण शिफ्ट लावली संध्याकाळी, सकाळी तर मग ती सकाळ 6पर्यंत आपली पूर्ण नाईटचा सिक्वेन्स आपण करत असतो. असं आहे. जे नवीन पिढी ह्या क्षेत्रात येणार आहे त्यांना काय सल्ला द्या? नवीन पिढी आता जसं की युवराज सर आणि सुजित सर बोललेच असेल तुम्हाला, पण ॲज अ शेड्युलर, ॲज अ शेड्युलर म्हणून आता नवीन नवीन टेक्निक अवेलेबल आहेत आपल्याकडे. जसं की आता इंस्टाग्राम बघून किती फॉलोअर्स आहेत किंवा काय ॲक्टिव्ह, कोण कोण ॲक्टिव्ह आहे त्याच्यावर, हे सध्याच्या घडीला ते आर्टिस्ट उपयोगी आहे. म्हणजे सगळेच असं नाही की काही मोजकेच जे आहेत ज्याच्यामध्ये रील्स करून इंस्टाग्रामला जे फेमस झालेले आहे त्यांचा उपयोग आपण इकडे करतो. तर ते एक आता महत्त्वाचं माध्यम झालेलं आहे. आणि प्लस थिएटरमधून आलेले लोक फक्त थिएटर करून आलेले इकडे करेलच सगळं, म्हणजे चांगल्या प्रकारे ॲक्टिंग असं पण नाही. त्यांना कॅमेऱ्याच्या समोर कसं ॲक्ट करायचं आहे किंवा काय काय टेक्निक असते कॅमेऱ्यासमोर, ही शिकणं खूप गरजेचं आहे. अजून खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला एवढं माहिती उपलब्ध करून दिली. कास्टिंगचे काम कशा प्रकारे चालते आणि समजा एखादी कास्टिंग करायचं असेल तर कशी निवड करता तुम्ही त्यांची? खरं तर आदल्या दिवशी आम्हाला कळतं, कारण सिरियलचा स्क्रीन प्लेच आदल्या दिवशी येत असल्यामुळे आम्हाला आदल्या दिवशी रिक्वायरमेंट कळते. काही पूर्वी असं व्हायचं की आधी 4-4 दिवस आधी कळायचं, पण आता आदल्या दिवशी कळायला लागतं. मग आम्हाला की एखादं इन्स्पेक्टरचं कॅरेक्टर आलं समजा, तर ते इन्स्पेक्टरच्या कॅरेक्टरला कोण जातं, मग ते आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहेत, काही कलाकारांचे ग्रुप आहेत, मग त्यांच्यावरून काढतो. आणि माझ्या लक्षात असतं, मी आता गेली 12-13 वर्ष या इंडस्ट्रीमध्ये, 12-13 वर्षाचा अनुभव असल्यामुळं की कोण कलाकार कसं आहे काय ते आमच्या डोक्यात असतं. मग त्यांचं ऑडिशन घेऊन, मग त्यांचं बजेट मग कंपनीला परवडते की नाही, ह्या सगळ्या गोष्टी बघून ऑडिशन करून मग आमची EP आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर ते बघतात. मग चॅनलकडून ओके आल्यानंतर ते कास्टिंग होतं. नवोदित कलाकारांना काय सांगशील, म्हणजे या सिरियल क्षेत्रात किंवा अभिनय क्षेत्रात काम करायचं असले तर कशा प्रकारे तयारी पाहिजे त्यांची? हां, नवोदित कलाकारांना मला हे सांगायचं आहे की सगळ्यांना वाटतं मी चांगला ॲक्टर आहे, सगळ्यांनाच वाटतं की मी चांगला ॲक्टर आहे, पण त्यांना खूप कष्टाची गरज असते ह्या इंडस्ट्रीमध्ये. प्रथम त्यांनी नाटकामध्ये काम करावं, नाटक म्हणा, एकांकिका म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, किंवा त्यांना वेळच नसेल तर त्यांनी एकपात्री वगैरे करावं. यूट्यूबवर त्यांच्या स्क्रिप्ट करून त्या प्रदर्शित करावं आणि मग ऑडिशन द्याव्यात. ऑडिशन देऊन, आणि मला तर असं वाटतं की नवोदित कलाकारांनी पहिला थोडे दिवस ज्युनियरला काम करावं. असं नाही की डायरेक्टच मला हिरोचं काम मिळालं. ज्युनियरला काम केल्यामुळे काय होतं, बाकीच्या टेक्निकल गोष्टींचा अनुभव येतो तुम्हाला, आणि की मग गेल्यानंतर एकदमच ते तुमचं धाडस येतं. कॅमेरा फेसिंगचं असतात, टेक्निकल गोष्टी असतात, लुक देणे असतात, ह्या गोष्टींचं नॉलेज येतं. त्यामुळं त्यांनी कष्ट करावं. डायरेक्टली मग नवोदित कलाकारांना काहीच नाही म्हटलं की मग त्यांनी ज्युनियरला येऊन बघावं काम करून. मग ज्युनियरला काम केलं की त्यांना मग गोष्टी कळतात सगळ्या. पण त्यामुळं खरोखरच ह्या इंडस्ट्रीमध्ये नाव करायचं असेल, ॲक्टर व्हायचं असेल तर मग खूप वाचनाची गरज आहे. कारण असं म्हटलं जातं की ॲक्टर म्हणजे, कलाकार म्हणजे ज्ञानाचा भंडारा असला जातो. तो ज्ञानाचा भंडारा असतो ज्ञानाचा. तर त्यानं वाचन खूप करावं, नाटक करावं, एकांकिका कराव्यात. ह्या गोष्टींमुळं मग त्याला फायदा होतो. खूप खूप धन्यवाद सर, वेळात वेळ काढून तुम्ही सगळ्यांनी मला मुलाखत दिलेली आहे. धन्यवाद. जुळली गाठ या सेटवरचे कॅमेरामन सर, कॅमेरामनचं काय काय काम असतं या सेटवरती?
कैमरामैन का सबसे पहले काम होता है डायरेक्टर का शॉट समझना, लाइटिंग करना और आर्टिस्ट को समझाना। बाकी ये चीज़ें होता है कि सबसे पहले आर्टिस्ट मार्क पे आए कि नहीं आए, और कैमरा बराबर है कि नहीं, फोकस लेना, और उनको जितना ब्यूटी दिखा सकते हैं उतना अच्छा है। जेवढं चांगलं दाखवता येईल म्हणजे जेवढं सौंदर्य निघता येईल हे काम कॅमेरामनचं असतं. एका प्रकारे ते डिरेक्टर्स असतात, कॅमेरा डिरेक्टर्स असतात. तुमचा किती सिरियलचा अनुभव आहे सर? ये करीब मेरा 16-17 साल हो गया इंडस्ट्री में आके, और कम से कम इंडिपेंडेंट हो गया 10 सीरियल, और बाकी भी हो गए टोटल मतलब 20-25 सीरियल हो गए कम से कम. 20-25 ह्याचा सिरियलचा अनुभव आहे सरांना. आणि कोल्हापुरात कसं वाटतं काम करून? किती वर्ष झालं काम करताय तुम्ही? कोल्हापुर बहुत अच्छा लगा मेरे को, और मैं एक सेटल भी हो गया हूँ, और 5 साल हो गया कोल्हापुर मध्ये, और ये तीसरा शो है मेरा कोल्हापुर में. मराठीमध्ये कोल्हापूरवाल्यांना काय सांगाल? कसे आहेत माणसं? सब एक नंबर हैं, बहुत अच्छे हैं, बहुत अच्छा सपोर्ट करते हैं सब. मराठीमध्ये सांगा, चांगलं मराठी बोलताय तुम्ही. नहीं अभी थोड़ा सा फफल रहा हूँ. नाही बोला. सर चांगले मराठी बोलतात, फक्त कॅमेरा समोर जरा कॉन्शियस झाले. बोला, जे येते ते बोला. नहीं अभी थोड़ा सा अनकम्फर्टेबल. एक लय भारी आहे कोल्हापूर, एवढं बोला. ओके, कोल्हापूर लय भारी आहे. वा, थँक्यू. ग्रुप सर जेव्हा मी असिस्टंटला आलो तेव्हाही गुरु सरांनी खूप मला आधार दिला, खूप सांभाळले, आणि कधी पण काही प्रश्न म्हणजे कॅमेऱ्याचं काम असले त्यांना विचारलं कधी तर ते माझं प्रश्नाची उत्तरं रात्री कधीही फोन केला तर ते फोन उचलून मला मदत करतात. अशा म्हणजे खूप चांगले आहेत मनाने सर. आणि शुभेच्छा सर तुम्हाला, खूप खूप मोठे व्हा, आणि मला पण लक्षात ठेवा, काहीतरी काम द्या मला. तर माझ्यासोबत आहे माझी मैत्रीण गौरी, ती असिस्टंट डिरेक्टर आहे या सिरियलची, आणि त्यासोबतच कॉस्ट्यूम एडीचं काम करते. तर तुझा काय अनुभव आहे आणि कशाप्रकारे काम चालतं तुझं? तर नमस्कार, माझं नाव गौरी आणि मी असिस्टंट डिरेक्टर मी कॉस्ट्यूम एडीचे काम करते. तर माझं काम पहिलं आल्यानंतर कॉस्ट्यूमचे असतं कंटिन्युटी ते पाहण्याचं माझं पहिलं काम आहे. तर मी सेटवरती येते, आमच्या सिक्वेन्स वाईज मला कॉस्ट्यूम बघावे लागतात कंटिन्युटी रोज. तर आज आमच्या सेटवरती रिंग सेरेमनी आणि धैर्य आणि सावीचा धैर्य आणि इराचा एंगेजमेंटचं सिक्वेन्स चालू आहे. तर ते आम्ही फेस टू कॉस्ट्यूम दिले सगळ्यांना. तर ते जोपर्यंत आमचा तो सिक्वेन्स चालणार आहे तर त्या सिक्वेन्सप्रमाणे मला कॉस्ट्यूम बघावे लागतात. तर आमची सिरियल तुम्हाला कशी वाटते? छानच वाटते. आणखी प्रश्न, कॉस्ट्यूम बरोबर असिस्टंट डिरेक्टरचं काय काम असतं, म्हणजे तुला आलेलं काय काम करावं लागतं? आल्या पहिला मला कॉस्ट्यूम बघावे लागतात. कॉस्ट्यूम लिस्ट देते मी, त्याप्रमाणे आमच्या डेप्रमाणे मी सगळी कॉस्ट्यूम लिस्ट दिलेली असते. त्याच्यानंतर मी स्क्रिप्ट काढते, मग सगळ्यांना डेव्हलप कॉपी द्यायचं माझं काम आहे तर ते मी देते. तर कंटिन्युटी बघणं, आर्टिस्टला बोलवणं, बाकी सगळं सेटवरती कंटिन्युटी ते सगळं बघण्याचं काम माझं आहे. जुळलीगाच्या सेटवर आलेलो पण, आणि नीता मॅमचा मेकअप सुरू आहे. हे मेकअप आर्टिस्ट रोज मॅडमचा मेकअप करतात. काय अनुभव आहे यांच्याबद्दल सर मॅडम तुमचा? नाही, खूप छान मेकअप करतो आणि सगळ्यांचा फेवरेट आहे, आणि आम्ही एवढं छान छान दिसतो तो त्याच्यामुळे दिसतो. त्यामुळे खरं बोलायचं ना. नाही खूप छान करतो. हिंदी नाव ठेवलं आहे त्याला आम्ही, आणि छान आहे, खूप छान. आम्ही खूप छान दिसतो. फक्त ह्याच्यामुळे अजय दादा आमचा गोपी एक होता तो आता सुट्टीवर गेला आहे, पण हां खूप छान टीम आहे. टचवूड आमची हेअरबद्दल पण आमची सगळी छान टीम आहे. तर आम्ही जे काही छान छान दिसतो असे थोडं आम्हालाही क्रेडिट जातं, पण हे लोक आहे. सो आमचा आहे राजेश दादा. हा राजेश हाय बोलो उनको. हाँ इधर बोलो इधर. हाँ तो ये मेकअप करते, तो कुछ टिप्स वगैरह चाहिए तो प्लीज़ कॉन्टैक्ट ऑन हिज इंस्टाग्राम IG, तो ये बता देंगे. थँक्यू मॅम.